नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी नवीन विषय असा घेऊन आलेलो आहे मित्रांनो, की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे सर्वे करताना. म्हणजेच सर्वे झाल्यानंतरही त्यांची वर्क ऑर्डर ही जनरेट होत नाही आहे मित्रांनो. त्याचं प्रमुख कारण असं आहे मित्रांनो, की बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचा सर्वे केला, त्यानंतर तो सर्वे लाईनमन त्यांच्या ॲपवरती म्हणजे पोस्ट पण केला, त्यानंतरही त्यांचा सर्वे हा रिजेक्ट होतो आहे. तर मित्रांनो, त्यासाठी बरेच कारणं आहेत मित्रांनो. जेव्हा लाईनमन सर्वे केल्यानंतर तो त्याचा सर्वे रिपोर्ट हा त्याच्या ॲपवरती अपलोड करतो. तो सर्वे अपलोड केल्यानंतर त्या सर्व्हिसची चेकिंग होते मित्रांनो महावितरणच्या अधिकाऱ्यांथ्रू त्या सर्व्हिसची चेकिंग होते. त्यामध्ये काही प्रॉब्लेम आढळला तर तो सर्वे तिथे रिजेक्ट होतो मित्रांनो, आणि तुमचं नाव पुन्हा लाईनमनकडे सर्व्हिससाठी येऊ शकतं. अशा बरेच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत मित्रांनो, की त्यांचा सर्वे होऊनसुद्धा त्यांचा सर्व्हिससाठी पुन्हा नाव आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्याची भरपूर कारणं आहेत मित्रांनो, की ज्यावेळेस सर्वेसाठी लाईनमन येतो त्यावेळेस तो जेव्हा फोटो काढतो त्यामुळे तुमच्या विहिरीजवळ लाईनमन जे पोल असतील मित्रांनो, लाईनचे पोल असतील तर ते पोल त्या फोटोमध्ये येतात मित्रांनो, आणि त्यामुळे तुमचा सर्वे हा रिजेक्ट होऊ शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा लाईनमन फोटो काढायला येतो मित्रांनो, त्यावेळेस तुमच्या विहिरीमधून तुमच्या मोटरचा पाईपवरती आलेला दिसतो आहे मित्रांनो, किंवा स्टार्टरचा खांब तिथे दिसतो आहे मित्रांनो. अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो. त्यामुळे सर्वे करताना तुम्ही काळजी घ्यायची मित्रांनो. एक वेळेस सर्वे झाला म्हणजे सर्वे झाला असं नसतं मित्रांनो. त्याची पूर्ण चेकिंग होते आणि त्यानंतरच तो सर्वे ॲक्सेप्ट होतो, आणि त्यानंतर वर्क ऑर्डर ही जनरेट होत असते. त्यासाठी तुम्हाला सर्वे करताना काळजी घ्यायची आहे. सर्वे झाल्यानंतर तुम्हाला त्या सर्वेचा फॉलोअप घेत राहायचा आहे. तो फॉलोअप कसा घ्यायचा मी समोर आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 रेषा दिसतील डाव्या साईडला, तिथे बेनिफिशरी सर्व्हिसेसवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन करंट स्टेटसवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुमचा ID टाकून घ्यायचा आहे. सर्चवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, या शेतकऱ्याचा A1 फॉर्म अप्रूव्ह असं दाखवत आहे मित्रांनो. इथे सर्च वेंडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवते मित्रांनो, बँक म्हणजे वेंडरचा कोटा किंवा संपलेला आहे, किंवा बँक गॅरंटी ही संपलेली आहे. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा भविष्यात इथे वेंडर ॲड होतील त्यावेळेस तुम्हाला वेंडर इथे ऑप्शन दिसतील, तिथे तुम्ही कोणतीही कंपनी सिलेक्ट करा, आणि त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल त्यावर एक OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर तुमची कंपनी ती सिलेक्ट जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे अपडेट राहायचं आहे मित्रांनो, आणि नेहमी चेक करत राहायचं आहे, कारण की कुणाला नाही माहीत मित्रांनो कधी वेंडर ॲड होतील, कधी पण होऊ शकतात मित्रांनो. इथे आल्यानंतर आपल्याला असा काय इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला डाव्या साईडला या 3 रेषा दिसतील, इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बेनिफिशरी सर्व्हिसेसवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे ॲप्लिकेशन करंट स्टेटसवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे ॲप्लिकेशन करंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर असा काय इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. इथे आपल्याला आपला ID टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, या शेतकऱ्याचा जॉईंट सर्वे रिपोर्ट आउटकम ॲक्सेप्टेड असं इथे दाखवत आहे. आणि जेव्हा आपण रिपोर्ट सबमिट करतो, म्हणजे लाईनमन जेव्हा तुमचा सर्वेचा रिपोर्ट सबमिट करतो, तेव्हा इथे असं दाखवतं मित्रांनो, की जॉईंट सर्व रिपोर्ट हॅज बीन सबमिटेड असं इथे दाखवतं आहे मित्रांनो. आणि जेव्हा तुमचा रिपोर्ट हा ॲक्सेप्ट होतो त्यानंतर इथे दाखवलं जातं मित्रांनो जॉईंट सर्वे रिपोर्ट आउटकम ॲक्सेप्टेड, आणि खाली वर्क ऑर्डरसुद्धा डाउनलोड केल्या जाते मित्रांनो. तर वर्क ऑर्डर डाउनलोड करताना बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत असतात मित्रांनो. तर ती कशी करायची ते पण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर बघू शकता मित्रांनो, इथे वर्क ऑर्डर खाली दिलं आहे मित्रांनो, इथे PDF लिहिलं आहे, तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपली फाईल डाउनलोडला सुरुवात होईल मित्रांनो, पण ती डायरेक्टली ओपन होऊ शकत नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवरती WPS ऑफिस डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो प्ले स्टोअरवरून. इथे आल्यानंतर तुम्हाला असा काय इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला फाईल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे.
फाईल्सवर क्लिक करून घेतल्यानंतर इथे आपल्याला PDF क्लिक करून घ्यायचं आहे. PDF क्लिक केल्यानंतर आपण आत्ता डाउनलोड केलेली आपल्याला PDF इथे दिसून जाईल 1 नंबरला. ती ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची वर्क ऑर्डर अशा प्रकारे डाउनलोड केल्या जाईल.